गोपाल कृष्ण भगवान की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी। जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला बोलवतात। आपण सगळे आपल्या घरी घरी आनंदी आहोत। संतांचं कार्य तेच आहे की आपण सर्व मंडळी आनंदी राहावं। आपल्या घरातलं दुःख दैना सगळी चालले जावे संतांच्या मनात आहे, पण आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते। कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है और तेरे घर में मथुरा काशी है। नहीं, आपले कर्म सुंदर छान आहे, वार्ड छान आहे, या इथल्या सर्व घर बिल्डिंग सगळे मस्त मोठे माणसं आहे। मग या मोठ्या माणसातही गरिबान आणि मोठ्या माणसामध्ये काही फरक नाही, कारण आए है तो जाएंगे राजा रंक फकीर एक सिंहासन चढ़ी चले एक बंदे जंजीर। मोठा राहो की लहान राहो सगळ्याला जावं लागणार आहे। मग जाता जाता भगवंताच्या नामाचा आनंद घेऊन जायचा आहे। इथून एक सोयी बी नेता येत नाही। गाड्या घरी लागल्या आहे, बिल्डिंग घरी लागली आहे, पीओपी आहे, सगळ्या सोयी आहे, बँक बॅलन्स बी आहे, पण एखादी पासबुक नेऊन दाखवत असाल तर दाखवावं। म्हणून आपले गजानन बाबा उघडे होते है ना, कपडा अंगावर नव्हता। का बरं ते उघडे असेल? त्यांना कपडे घालता येत नव्हते का? त्यांना कपडे घालता येत नव्हते, घालता येत नव्हते। त्यांना एकदा फ्रीज मधलं पाणी पिता येत नव्हतं का? पिताही येत होतं। त्यांना BMW गाडीमध्ये फिरता येत नव्हतं का? फिरता येत होतं। पण त्यांना माहित आहे होतं का एक दिवस हे सगळं संघाडन इथंच ठेवून द्यावं लागते। एक साधारण सोयी बी आपल्या सोबत तिथं कपडे शिवायला पाठवू शकत नाही का? बाटलावा ड्रेस तर शिवू देतो। गोपाल कृष्ण भगवान की आणि या सगळ्या गोष्टीची माहिती कमी अवस्थेत कमी कर, सगळ्या गोष्टीची माहिती या सगळ्या गोष्टीची माहिती जेव्हा होते तेव्हा असं वाटते हे काहीच नाही न्यायचं, मग काय करायचं? मग जगाचं नाही का? नाही, जगाचं गाडी बी घ्यायची, घोडी बी घ्यायची, विमानानंही फिरायचं। हो, घरामध्ये राहताना एसीचंही सुख घ्यायचं, पाण्याचंही सुख घ्यायचं, थंड्या पाण्याचंही घ्यायचं, पण हे सुख आपलं नाही आहे हे समजून घ्यायचं। गोपाल कृष्ण भगवान की जय। नाही तर एखाद्यानं म्हणावं का हे फ्रीजचं पाणी तिथंही पाठवतो बरं, थोडं लय थंड लागते, मस्त आहे, तिथं काही भेटत नाही।
आहे ना आई. आणि म्हणून जे खरं सुख आहे, खरं समाधान आहे, ते समाधान आपल्याला संत विचारात मिळते. सर्व आपल्या घरी आहे, पण एक दिवस मरणे आहे ना आई. आता या आई बसल्या आहे, या त्या टायमाला तरुण होत्या, छोट्या होत्या, मग मोठ्या झाल्या, मग लग्न झालं, मग मुलं बाळ झाले, आता म्हाताऱ्या झाल्या. म्हणजे सारखा चेहरा राहिला का? झाडाले आंबा लागला, एवढूचं फूल आलं, मग एवढूसा करता करता आंबा मोठा झाला. आणि मोठा झाल्यावर तो पिकला, आणि पिकल्यावर त्याचा रस काढला कोणी लोणचं बनवलं, कोणा साखरानं आंबा बनवला, तर कोणी मेथी आंबा बनवला, आणि कोणी रस केला आणि घुया फेकून दिल्या. या घुयासारखं आपलं काम आहे. आता तुमचा रस निघाला, जे म्हातारे झाले, तुमचा रस निघाला, आता तुम्ही घुया होय. बोंद्रे साहेब PS आहे होऊन सेवाग्रामहून रिटायर झाले. एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. आमचे तेही पोलीस बंधूच आहे ना, ते सुद्धा ट्रॅफिक मध्ये किंवा अन्य वेळा त्यांच्यासाठी टाळ्या वाजून स्वागत करा. आणि इथे या वार्डातील जेवढ्या काही माता भगिनी आहे, जे कार्यरत आहे, एवढं सुंदर सजवलं माय. त्या गजानन बाबाला पाहावं. हा माझ्या गजानन बाबाचा आज प्रगट दिन आहे, माझ्या गजाननाचा आज प्रगट दिन आहे. या भावनेनं सजवलं नाही का बरं. योगायोगानं आज पालुतीला सुद्धा कार्यक्रम आहे, योगायोगानं शेगावला कार्यक्रम आहे, योगायोगाला तिकडे गिरणाऱ्या सुद्धा माझा कार्यक्रम सुरू आहे, आणि इथे बाजूला सुद्धा गजानन बाबाचा कार्यक्रम. आता एकाच दिवशी कार्यक्रमाला लोक येणार किती आहे? गोपाल कृष्ण भगवान की. ज्या ठिकाणी मोठा उत्सव आहे, माणूस तिकडे चालला जाते, एखादी गर्दी त्याच ठिकाणी होऊन जाते. पण कधी कधी आपला छोटा उत्सव राहते, तिथं म्हणते बा मोठ्याच उत्सवात जावं, असा आपला भाव असते. गोपाल कृष्ण भगवान. पण तुकडोजी महाराज म्हणते, आपल्या गावाची सेवा जो करतो, तोची कीर्तीने मानाने तरतो. आपल्या गावाची सेवा जो करतो, तोची कीर्तीने मानाने तरतो. दास तुकड्या मने होई सार्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला फिरत, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ. या सर्वांनी आनंदामध्ये सामील व्हा. आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू शहरीला जोडली. आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू शहरीला जोडली. याने निघतो का, याने निघतो का, याने निघतो का जीवनाचा अर्थ. तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला फिरत, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझं वार्धच नाही का तीर्थ, तुझं वार्धच नाही का तीर्थ, तुझा वार्धच नाही का तीर्थ, तुझा वार्धच नाही का तीर्थ, तुझा वार्धच नाही का तीर्थ. गावी राहती गरीब उपवासी, अन्न शस्त्र लावी तोचे कासे.
अन्न वस्त्र लावी तो पिकाशी याने निघतो का जीवनात अर्थ तुझं गावत नाही का तीर्थ 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 तुझ्या गावात नाही का तीर्थ तुझ्या गावात नाही का तीर्थ तुझ्या गावात नाही का तीर्थ चला हो चला माय बापू हो गाडी सुटली आहे किती सुंदर लिहिलं आहे नाही हे वंदनीय महाराजांचं भजन आहे इको कमी बराबर आपल्या गावाची शाळा ही मोडली धर्मशाळा तू शहरी का जोडली याने निघतो का जीवनात अर्थ तुझं गावच नाही का तीर्थ गावी राहती गरीब उपवासी अन्न शस्त्र लावी तोशी काशीला लावलं पण आपल्या वार्डातले काही भुकेले आहे त्याच्याने सगळ्यांना वर्गणी काढा म्हणतो आपल्या वार्डातच त्यांना जीव घाला म्हणतो जे आलेले जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा कुठे आहे तो अजय किती काही तुम्ही मोठे राहा गोरे राहा सावळे राहा कशी राहा पण सगळ्याले लाकडावर पेटणे आहे ते बाबरीच्या बाबूचं लाकूड आहे आपल्यासाठी आपल्या घरी सर्व राहील पण बाबूचं लाकूड दुसऱ्याच्या घरूनच आनंद गोपाल कृष्ण भगवान की जय हाय का रे बाबा तुझ्याकडे 2-3 लाकडं हाय का तुझ्याकडे 2-3 लाकडं पा त्याची सोय कोणी करून ठेवत नाही झाडं लावत नाही 2-2 झाडं लावायला पाहिजे एका व्यक्तीनं नाही का कुठं नाही कुठं उद्या पेटाले तरी लाकडं पाहिजे पेटाले लाकडं पाहिजे महाप्रसाद शिजवाले लाकडं पाहिजे रोजचं पाणी तपवाले लाकडं पाहिजे आता इकडे गिजर डिझल वगैरे आहे म्हणा पण मात्र लाकडं हे कामी येणार आहे गोपाल कृष्ण भगवान की संत गजानन बाबा खूप मोठे संत आहे मनाभासे गजानन हा खरा अवतार देवाचा कराया कार्य जनतेचे प्रगटला मानवी साच्याच्या रूपामध्ये संत गजानन महाराजाने आणि या गजानन बाबांनी सर्वाला संदेश दिला एका ठिकाणी अन्न भोजन झालं आणि ते अन्न भोजन झाल्यावर कमी कर्म आवाजाचा हिसाब ठेवत झाला गजानन बाबाने जिथं पात्राळ फेकले होते पात्राळी फेकतो का नाही मग शेवट हे तर तुम्हाला माहित आहे तो महात्मा एवढं मोठं शिकून गेला तरी जग शिकलं का कितीतरी बफे मध्ये कितीतरी अन्न वाया जाते अरे अरे लाथ खुंदड्या पडते एकाले खाले अन्न नाही कुणाला झोपडी नाही राहावया तिळभरी कोटे तया मूल बाळ बहुदेशी मजा बहु लांबुनी बगसी कुणी करता ती नवसाला करोडो द्रव्य देऊनी न देशी पुत्र एखादा असा का भेद तुझ पाशी आजी हे भजन कीर्तन कायसाठी आहे मनोरंजन नाही भजन कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही भजन कीर्तन म्हणजे जीवन शिकण्याची शाळा आहे आम्हाला जे शिकता येत नाही आम्हाला जे समजत नसल ते उकलून दाखवण्याची शाळा म्हणजे कीर्तन आहे भागवत आहे हे भक्ती आहे हा भक्ती रस आहे
हे संत त्यासाठी झाले आपल्याला उकलून दाखवायला, जे आपल्याला उकलता येत नाही. कुलप झाले बंद चाबी सापडेना, आपले कुलप बंद झाले ते खोलून द्यासाठी म्हणून संतांचे विचार आहे. गोपाल कृष्ण भगवान की ते कुलप जंगलेले कुलप दुरुस्त करासाठी, ते खोलासाठी सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि सद्गुरू म्हणजे कसा? सद्गुरू हाडा मासाचा नाही, तो वेगळा आहे, तत्वाचा आहे, विचाराचा सद्गुरू. तो विचाराचा सद्गुरू आहे. म्हणजे घोडे महाराज आले म्हणजे बाबा आपली सेवा नाही. आम्ही जे बोलतो गुरुदेव तेरी पूर्ण दया, त्या प्रभूची दया आहे म्हणून बोलतो. म्हणजे तुम्ही आमच्या पाया नाही पडायचं, आमचे तत्व तुम्ही घ्यायचे, आमचे जे विचार आहे ते तुम्ही साठवायचे तुमच्या मनात आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करायचं. गोपाल कृष्ण भगवान की गुरुदेव दया करे दो, हम ध्यान धरे दे. गुरुदेव दया करे दो, हम ध्यान धरे तेरा. दासों को यही वर दो, हम ध्यान धरे तेरा. इस निर्मल आसन पे कुछ फूल झुकाए हैं, निर्मल आसन पे कुछ फूल झुकाए, तन मन से किया वंदन, बड़े भाग से पाए हैं. मन मस्त भया अब तो, हे गुरुदेव गजानन महाराजा, मन मस्त भया अब तो, हम ध्यान धरे तेरा. गुरुदेव दया करे हो, हम ध्यान धरे तेरा. दासों को यही वरने, हम ध्यान धरे तेरा. इस निर्मल आसन पे, एकदम कमी नाही करायचा, बरा वाटलं पाहिजे. मी तुला पण शिकून जाणार आहे, आपलं काम आहे शिकवणं आहे ना. पण तुम्ही भोंगे लावायला पाहिजे होते. काय बिल्डिंगामध्ये घुसत नाही हे बक्षीस, पहिले झोपड्या होत्या घुसून जाय, तुम्ही तेवढीच कमी ठेवता. आम्हाला बोलवता गळा बुजवायला. अरे लोक घरी राहिले, अकडून राहिले तरी ऐकायला गेलं पाहिजे. तुम्ही बिन अकडलेले इथं येता, अकडलेले घरी राहते. मग कीर्तन कोणासाठी आहे? जो कधी तिकडे जायला पाहत नाही त्याच्यासाठी आहे. लाऊड स्पीकर कायसाठी आहे? आमचा आवाज लहानचा आहे, तो मोठा करून पाठवण्यासाठी आहे. नाही तर मग आम्ही गजानन बाबासारखं ध्यान केलं असतं. घराघरात काड्या आहे, घराघरात दुःख आहे, घराघरात आग लागली आहे. ते आग अशी जण काही अग्निशामक मध्ये पॉवर लागला पाहिजे, आणि तो पॉवर पुरवते साऊंड. महाराजाला बलवाचं तर साऊंड तसाच पाहिजे. हे दोन बक्ष लावून देता, एक इकडं आणि एक तिकडं ना. आम्हाला जोर वाटत ना तुम्हाला जोर वाटत. गोपाल कृष्ण. डीजे वाजवाले लय, एखादी गणपती असला का डीजे साठी 40,000 खर्च बजाव, आणि कीर्तनासाठी 2च बक्षे. गळा फाटो का काही हो, आहे ना बराबर. अब साधन बदलना होगा, घर घर यही गाना होगा. एक जमाना था जप तप का, योग याग विधि याग विधि का. आता तसं नाही. आता जप तप तर बाजूला राहिलं, जप तप तर बाजूला राहिलं. आता माणूस माणसापासूनच तुटून राहिला. गोपाल कृष्ण भगवान. जेवढा माणूस मोठा होऊन राहिला तेवढा माणूस दूर जाऊन राहिला. जेवढा माणूस गरीब होता तेवढा जवळ होता. अरे कसं रे सकाराम,
काय भाऊ कसं काय रे, कसं आहे तब्येत तुही वाली? आता कोणी तब्येत विचारायला तयार नाही, त्याचं दुखणं तूच पाहत बस म्हणते. गोपाल कृष्ण भगवान किती काही आवाज दिला तरी तो आवाज साहेब घुसतच नाही घरात. काचही लागले आता, पहिले काच नव्हत्या, खिडक्या होत्या, फट तरी राहे. पहिले फट तरी राहे त्या खिडकीले न दरवाजाले, आता दरवाजालाही फट नाही ना काचालाही फट नाही, ते आवाजच जात नाही. पुरा देते बंद करून, अंदरच्या अंदर गुदमरून राहिले लोक. हो देवा मले नेणारे, देवा मले नेणारे, नेणारे नेणारे लवकर, देवा मला नेणारे, नेणारे आवाज दे बरोबर. निघाले 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 लवकर देवा मले निघाले 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 लवकर. राग मानू नको, तू गाणे वाजवते, देवाला सुगम संगीत की कार्यक्रम म्हणजे चालते. आता हे सुगम संगीत थोडी हे लढाई होय राजा. आओ चीनियो मैदान में देखो हिंद का, ते गाणं थोडी होय आ करत राहील ना मग लोकायले बसवी. इथं तर झडत्या घ्या लागते लोकांच्या भावा, का त्याच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. हे काम आहे आमचं आहे ना. आता लक्षात घेतो तर या घोडे महाराजाचं कीर्तन आहे तर का लागन तर त्याने सांगायचं पहिले. तुनं माय नाव ऐकलं की सांगून द्यायचं का महाराजाला भोंगे पाहिजे बा. लोक आली नाही, पहिली वेळेस आहे तुही बी, पहिली वेळेस आई यायची बी. लेकराला शिकवा लागते आम्हाला, आम्हाला एका एका लेकराला शिकवत शिकवत चालायचं, रागवाचं नाही त्याच्यावर, शिकवत चालायचं. ते काम आहे आपलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज म्हणतात, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरे. आज पोटभर देतो म्हणतात तुकाराम महाराज, पण तुम्हाला यावं लागत. आई आल्यावर मिळेल ना, या लागल. मोबाईल चार्जिंग वर लावल्यावरच चार्जिंग होते. तुम्ही म्हणा असाच होय ना. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोक्यामध्ये घरून विचार झाला नाही का, घरातला विचार संसारिक आहे आणि मंडपातला विचार परमार्थिक आहे. या परमार्थिक विचारात बसले की आपल मध्ये चार्जिंग लागून जाते. गोपाल कृष्ण भगवान. जसा यांचा कधी कधी माईक राहते, तो वायरलेस माईक राहते का, इथून तेवढं पर्यंत ते घेते रेंज, तर इथं वायर लावायची गरज नाही तुमच्या डोक्याला. या मंडपाच्या या परिसरामध्ये ते वातावरणच गुंजते. गोपाल कृष्ण भगवान. आणि म्हणून तुमच्याजवळ सर्व राहील पण सुख नाही राहणार. फक्त सुख मात्र देऊ शकते संत गजानन महाराज, संत महात्मे आणि प्रभु. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, तेरे हाथों में दुनिया का राज है. दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. एक दिवस आपण कसं दिसो, एक दिवस आपण कसं दिसो, हाट मस्त असं पाहिल्या बरोबर काय गोजीरवाना लाड करे कोणी बी. एको कमी कर, लक्ष ठेवत जाणार. कुठं तिकडे कुठंच बटनाला हात लावू नको तू, एकच बटन हात ठेव बस. काही इकडे तिकडे एवढ्याचे बरोबर इको वाढून दे सारखे, आणि एकच इको कमी करायला. एकच तू बी नसला तरी चालवतो का मी इथून, काही चिंता नाही, काही नाही. पण सवय झाल्या, एक वाढव म्हणते, दुसरं वाढव, तिसरं वाढव, पिसरून टाकलं साऊंड वाल्याने बिचारे. त्याला असं वाटते का कसं करावं. एकच बटन ठेवायची, एकच व्यसन आहे बैलाला. व्यसन एकच, दोनच कात्रे, इकडला ओढू का इकडला, बस तेवढं चालवलं तरी चालते. गोपाल कृष्ण भगवान. तसं संसारात बी तसंच आहे. काही खूप कठीण संसार नाही आहे.
फक्त जे सुरुवात हरिपाठापासून करायला लागते, सुरुवात प्रार्थनेपासून करायला लागते, तेव्हा त्या घरामध्ये त्या आई वडिलाची सेवा होते. पण सुरुवात कोंबड्या बकऱ्यापासून करता, हे रसा, हे हाडक, मग शेवटली सुरुवात कशी होईल? घे सोटे. पाळणा लागन का? पाळणा पाहिजे असन तर सुरुवात लेकरायले प्रार्थना, हरिपाठ, भागवत, संत विचार, महात्म्यांचे विचार, अभंग, काजी सुरुवात पिक्चरच्या गाण्याहून होते. लग्नामध्ये तेच काल, ज्याच्या त्याच्यात तेच ताल, लग्नातही तेच ताल. दूल्हे का चेहरा सुहाना लगता है वाह, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. पहा ना, सुरुवात तिथं सुरुवात तुकोबाच्या भजनानं करा ना. अबीर गुलाल उधळीत रंग, अरे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. आता हे पोरं येतं खेळून राहिले, हा खेळाचा टाइम आहे का? इथं कमी कर, तिथून नको, इथूनच करत जाणं. लक्ष ठेवत जा, ह्या खेळाचा टाइम नाही आहे. खेळाचा टाइम सकाळचा, खेळाचा टाइम संध्याकाळचा, आणि हा टाइम आहे कुठेतरी गावात काहीतरी चालू आहे. हे लग्नात वय, दुल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. कुठं हरिपाठ माहित आहे? अगर त्यांना शिकवलं असं ते इथं बसले असते. मायबाबाचा धाक असता नाही. संत गजानन बाबाचा कीर्तन ठेवलं, संत गजानन बाबाचा कार्यक्रम आहे. आपले लेकरं इथं बसले आहे, मायबापान शिकवायला पाहिजे होतं. आम्ही शिकवायला कमी पडलो. उद्या तुम्हाला तुमचे पोर जाईन अमेरिकेले, आणि तुमची तेरवीनं तुमचं मरण करत शेजारचा. लक्षात ठेव जा. हे वय शिक्षण आजचं. काय आहे फायदा? अरे ज्यासाठी आपण जीवनात जन्माले घातलं ते लेकरं तुमच्या जवळ नाही, काय उपयोग आहे? आज सगळ्या लोकांनी, सगळ्या मंडळींनी आपल्या लेकराला इथपर्यंत आणलं पाहिजे. खरं सुख देणारा हा मंडप आहे मायबाप. आज रविवार आहे, आज सुट्टी आहे. सगळ्यांनी घरी सांगायला पाहिजे होतं, सगळ्यांना घरी सांगायला पाहिजे होतं की आज मंडपात या रे बा, सगळ्यांनी या. भगवान श्रीकृष्ण एक आवाज देत होते, सगळे सवंगडी एकत्र येत होते. गोपाल कृष्ण भगवान की, भगवान कृष्ण आवाज द्यायचे, सगळे सवंगडी एकत्र यायचे. आणि माहित होतं माझा भगवान आमच्यासाठी दही दूध देणार आहे, हे त्यांना माहित होतं. पण आजच्या पोरायले कुठं माहित आहे? सगळंच आहे, प्रॉपर्टी बी नावावर आहे, घरही आहे, गाडी आहे, शिक्षणासाठी ट्युशन बी आहे. मरण तू मरते तर या बनलेले शद्र आहे, त्या शद्राचं घेणं देणं नाही आहे, तर तुम्ही ते शिकवलं नाही आहे. तेव्हा सवंगडी आले, भगवान श्रीकृष्णानं आवाज दिला तर तडातड धावत याचे. हा भाव होता, आज भाव राहिला नाही. घराघरात दुःख आहे. आम्ही तरी काय करावं? 1.5-2 तास कीर्तन करतो, चाललो जातो. आमचं का जाणार आहे? जाणार तुमचं आहे. तुम्ही बोलवलं कायले मले? पाया लागाल नाही. घोडेबारात तुमच्यापाशी काहीतरी आहे ते द्या. पोट्याच्या कानपटात जाईन. अरे कनपटात मारून दुरुस्त होत नाही, पण कानपटात जर गेलं तर त्यालाही वाटन मा बाप काय ना माई माय काय. गोपाल कृष्ण भगवान. आपला आवाज तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कारण वर्ध आहेच नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा बरं मस्त उन्हात बसले साहेबासारखे आहे का? असं आहे का? असं गणित आहे. मग येईन माझ्याकडे, महाराज कोणता अभिषेक करू जी पोठ्याचं लग्न नाही जुडत. हो घे ना. आता झुल्यावर बस, कठीण आहे का बरं बा? का बरं हे मंडप कायसाठी टाकला? या बिल्डिंग मध्ये राहसाठी नाही. 2 तास या मंडपात बसा. बिल्डिंग मध्ये रोज आहे. एक दिवस मरान बिल्डिंग मध्ये त्या गादीवनी उतरवून खालतं. लक्षात ठेव जा. माया गजानन बाबाच्या अंगावर कपडा नव्हता, तरी त्याची सेवा करण्याकरता लोक आहे. एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आमच्या घरात सर्व सोनं चांदी राहील, गळ्यात माळ राहील, गळ्यात का म्हणते डोरलं राहील, सोन्याचं राहील. पण शेवटल्या टायमाला ते सब काढून घेते. गोपाल कृष्ण भगवान. काय आपलं
हेच आहे आपलं. मी मंडपात बसली होती असा आवाज ठोकता आला पाहिजे बाबाजी पाशी. तेव्हा बाबाजी मी मंडपात आलो होतो तेव्हा पाहिजो तोही म्हणून हो आलता रे, तुही हाजरी लागली शाळेत. हा तुही हाजरी लागली शाळेत. नाही बाबाजी तुही हाजरी लागली, काही चिंता करू नको, तुझा आवाज मी घेतो. पण तुम्ही जर घरात असाल हाजरी लागणार नाही. गोपाल कृष्ण भगवान मंदिर म्हणजे फक्त पूजा करायचं स्थान नाही आहे. मंदिर म्हणजे मस्तक टेकावलं ना मले लेकरू दे हे स्थान नव्हे. मंदिर म्हणजे मले वावर घ्यायचा आहे पैसे दे हे स्थान नव्हे. घरामध्ये जर तुमचं मनस्थिती बेकार झाली त्यावेळेस या मंदिरात येऊन बसायचं, गजाननाकडे पाहायचं, जीव नाही द्यायचा, रॉकेल नाही घ्यायचं, जहर नाही प्यायचं, गजाननापाशी यायचं, मस्तक टेकवायचं. नाही एका तासात शांत होईल तर मग म्हणा तुम्हाला एंड्रिंग प्यायची गरज नाही. मरासाठी जन्म आपण घेतले नाही, आपण जगासाठी आलो. घरात मरणारच आपण, घरात मारण्यालायकच काम आहे. अहो किती काही करा कोणी शाबासकी देत नाही, पण मी इथं आलो तर माझ्याकडे तुम्ही प्रेमानं पाहता हे शाबासकी भेटली आहे. सांगा बरं मी काय तुमच्या नात्याचा होईल? मी काय तुमच्या नात्याचा होईल? नाही. मला काही खूप तुम्ही ओळखता का? एक दोन माणसं माझ्याकडे आले, त्यांनी तपाशी गुरुजी आहे महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. मा गळा बुजला हो, तिकडे कार्यक्रम करून रोज चालू आहे, तिथं भोंगे लावले. कार्यक्रम आहे 2च गावाच्या वस्तीत, 2च घर आहे. किती आहे? 2 घर. भोंगे लागले आहेत 5-6. तिथून जाते ऐकाले सुकळीबाई मध्ये, त्या धुळल्यामध्ये. तिथले लोक म्हणते सकाळी ऐकायला गेल्यावर महाराज मस्त आवाज येते जी तुमचा तिथून. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही मंडपात बी नाही आले मग तरी चालते, पण तुमचं त्या खिडकी खोलून काच खोलून बरं, काच खोलून जर ते हवा तो आवाज तुमच्या बिल्डिंग मध्ये जरी घुसला ना तरी तुमच्या घरातला जो माणूस एकामेकावर राक्षसासारखा करत असाल, मारायला धावत असाल, त्याचं मन परिवर्तन होऊ शकते त्या आवाजाला. नाही रे, आपण मानवी जन्मात आलो, आपण मानवी जन्मात आलो, आपल्याला माणसासारखं जगावं लागेल आणि खरं अर्थानं ते काम होणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही आलेले मंडळी मस्त शांत बसा, कीर्तन जास्त वेळ नाही आहे. तुम्ही म्हणाल काही अभंग होय पण एक मंजो मग नंतर ते जमत नाही. जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात थांबन गाडी, टाईमशीर थांबन, टाईमशीर सुरू झाली, टाईमशीर थांबन, दुसरीकडे चालली जाईल. हे काही पिक्चरचे गाणे नाही, एक बजाव म्हणणं, वाजव रे. पुरे लंबेगार होऊन जाते बिचारे डपरे वाजवणारे. लग्नामध्ये 1 तासाच्या बदली 5-5 तास वाजून घेते हो. गोपाल कृष्ण भगवान. इथे मर्यादा आहे, इथे हरिनामात मर्यादा आहे. कोणीच म्हणणार नाही बजाव म्हणून. तो म्हणाल एक जरी ओवी माझ्या अनुभवात आली, एक जरी शब्द माझ्या नशिबात किंवा माझ्या डोक्यात आला, माझं जीवन परिवर्तन होते. तो वाजव मनाची त्याची जीभच नाही चालत. गोपाल कृष्ण भगवान आहे का नाही? जे आहे जेवढं मिळते आपल्या नशिबानं तेवढं घ्यायचं, जेवढं मिळते तेवढं साठवून ठेवायचं आणि त्याच्यावरच आपली गाडी चालवायची आहे का नाही? हे साठवायचं काम आहे.